नमस्कार. तर आज आपण साजरी केली दीप अमावस्या. याला आषाढी अमावस्या असेही संबोधले जातं. हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो. त्याच्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. दीप अमावस्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व खूप आहे. अमावस्येसाठी मी दिवे स्वच्छ घासून घेतले होते आणि सकाळीच उंबरा लेपन केला होता हळदीने. अमावस्या, पौर्णिमा ह्या दिवशी हळदीचं लेपन करतात उंबऱ्याला. आणि उंबऱ्याला हे बघताय तुम्ही की हे चांदीचे स्वस्तिक आणि पादुका, लक्ष्मीची पावलं मी बसून घेतलेली. त्याच्यानंतर मी पूजेला सुरुवात केली. पूजेसाठी सर्वात आधी मी पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून घेऊन त्याच्यानंतर तांदूळ ठेवले, त्याच्या 2 विड्याची पानं ठेवून परत एक गणपती म्हणून सुपारीची स्थापना केली. आणि जिथं जिथं दिवे ठेवायचे होते तिथे मी त्या सगळ्या ठिकाणी थोडे थोडे तांदूळ, अखंड तांदूळ घ्यायचे, ते मी तांदूळ ठेवून घेतले. त्याच्यानंतर समया ठेवल्या त्याच्यावरती आणि त्या समया प्रज्वलित केल्या. आपण रोज शुभ कार्यामध्ये देवाची पूजा, आरती किंवा वाढदिवसाचा औक्षण असो किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात असो, आपण दीप प्रज्वलनाला महत्त्व आहे. दीप प्रज्वलनाचा ज्योतीमुळे मानसिक अंधार दूर होतो किंवा नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो. म्हणून सुद्धा ही दीप अमावस्या करतात. कारण या आषाढ अमावस्यानंतर श्रावण महिना चालू होतो. श्रावण महिन्यात भरपूर असे सण असतात, व्रतवैकल्य असतात. त्याच्यासाठी सुद्धा ही आपण दीपपूजन करून श्रावण महिन्याची सुरुवातच करतो. आपल्या हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो. देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करतो असे होते. त्याच्यामुळं आपण ही अमावस्या दीपपूजा म्हणून श्रावण महिन्याची सुरुवात करतो. तर मी सगळे समई दिवे वगैरे पेटून घेतले. नंतर एक तुपाचा दिवा लावून देवाजवळ ठेवला. त्याच्यानंतर आधी गणपती म्हणून आपण जी सुपारी मांडली होती त्याची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर बाकी सगळ्या देव्यांची पूजा करून घेतली, हळदी कुंकू लावून, अक्षता वाहून. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक दिव्याला, समईला फुलं वाहिली. अशा प्रकारे मी आज ही दीप अमावस्या साजरी केली. अशा रीतीनं माझी आज दीपपूजन आज पूर्ण झाले. त्याच्यानंतर आम्ही गेलो सोनाराच्या दुकानात आणि तिथं आम्ही घेतली गौराईंना छान अशा 2 नथ, खूप सुंदर नथ. खूप दिवसांपासून चाललं होतं की गौराईंना काहीतरी घ्यायचं, तर नथ घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर आणि